एका खेडेगावात शंकर नावाचा एक व्यक्ती राहत होता. अतिशय साधी राहणी, मनाने अत्यंत साधाभोळा, पण बुद्धीने खूपच हुशार आणि तल्लख होता. कोणतेही हिशोब पटकन करायचा. तो फक्त 4थी पास झालेला असताना देखील एखाद्या शिक्षकाला लाजवेल इतकी हुशारी होती त्याच्याकडे. पावकी, दीडकी, निमकी तर त्याला तोंडपाठ होती. त्याच्याकडे खूप व्यवहार चातुर्य होते. तो इतका हुशार आणि चाणाक्ष होता की भल्या भल्यांची बोलती बंद करत असे. त्याला त्याचे गाव अतिशय प्रिय होते, कारण गावातल्या लोकांशी त्याचं खूप छान नातं तयार झालेलं होतं. त्याची हुशारकी त्याच्यामुळे त्याने गावातल्या लोकांच्या मनात घर केलं होतं. 4थी पास झाल्यानंतर त्याने अनेक नोकऱ्या केल्या, पण त्या गावात राहूनच. सर्व लोक त्याचे बुद्धिचातुर्य पाहून अवाक व्हायचे. त्याला त्याचे गाव आणि गावातली माणसं सोडू वाटत नव्हते. त्याच्या वडिलांची 30 एकर कोरडवाहू जमीन होती. जेवढे पिकवणार तेवढेच मिळवणार अशी परिस्थिती होती. हुशारीबरोबर तो कष्टाळू देखील होता. शेती असल्यामुळे त्याला गाव सोडून दुसरीकडे नोकरीसाठी जाऊ वाटत नव्हते. आपल्या गावात राहूनच घरच्यांसोबत त्याला जगायचे होते. त्यांच्या घरात तो सर्वात मोठा असल्यामुळे घरातली सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. प्रत्येक कामात तो अतिशय तरबेज होता. गावातच नोकरी करायची म्हणून तो सकाळी लवकर उठून रस्त्यावरची कामेसुद्धा करायचा. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम तो करत होता. गावात तो एकच नोकरदार होता. घरातली जबाबदारी शंकरच्या खांद्यावर असल्यामुळे भविष्यात अडचणी येऊ नयेत यासाठी तो दिवसरात्र राबायचा. शरीर थकेपर्यंत कष्ट करतच राहायचा. पण अलीकडे त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते. त्याच्या डोळ्यांना लांबचे नीट दिसत नव्हते. त्याला एकच मुलगा होता. त्याचं नाव होतं अजय. तोही त्याच्या वडिलांसारखाच हुशार होता. आपण शहरात नोकरीसाठी जाऊ शकलो नाही, परंतु आपल्या मुलाने तरी शिकून मोठा होऊन बाहेर शहरात नोकरी करावी असे त्याचे स्वप्न होते. शंकरला आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचे होते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो स्वतःचे शरीर साथ देत नसतानाही कष्ट करतच राहिला. शंकरचा मुलगा आता मोठा झाला होता. अतिशय कष्ट करून शंकरने शेवटी आपल्या मुलाला डॉक्टर बनवले. मुलगा डॉक्टर झाल्यामुळे शंकर खूप आनंदात होता. त्याला वाटायचे की त्याने सर्व जग जिंकले आहे. गावातील लोकसुद्धा शंकरला त्याच्या मुलाबद्दल श्री संत चोखोबा महाराजांच्या अभंगातील एक ओळ म्हणायचे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. शंकर, तू जसा कर्तबगार आहेस ना, तसाच तुझा मुलगा मनात शिकण्याची जिद्द आणि बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून डॉक्टर झाला. खूप नशीबवान बाप आहेस तू. आपल्या गावचं नाव तुझ्या मुलामुळे रोशन झालं आहे. अशातच त्याच्या मुलाला शहरात नोकरीसुद्धा लागली. अजय मुंबईत राहू लागला. शिवाय शहरातील एक नामवंत डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाला. सणासुदीचे दिवस आले की शंकर आणि त्याची बायको राधाबाई आपल्या मुलाची वाट पाहत असत. राधाबाईची नजर तर फक्त गावात येणाऱ्या बसकडेच असायची. आपला मुलगा कधी येतोय असं तिला वाटत राहायचे. शहरातून येणाऱ्या लोकांकडे शंकर आणि राधा दोघेही आपल्या लेकराची विचारपूस करायचे. दोघेही आपल्या मुलाची वाट पाहून थकून जायचे, पण अजय काही येत नव्हता. त्याला गावाकडे काही येऊ वाटेनासे झाले. हे पाहून शंकर आणि राधाबाईंनी शहरातलीच एक मुलगी पाहून त्यांच्या मुलाचे लग्न थाटामाटात लावून दिले. लग्नाचा खर्च, धावपळ, काळजी यातच शंकर आजारी पडला. अंथरुणाला 2 महिने खिळून राहिला. औषधोपचार झाले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. शेवटी शंकरच्या आयुष्याची ज्योत विझली. राधाबाईंना काहीच कळेनासे झाले. त्या तर जीवाच्या आकंताने ओरडून रडू लागल्या. अजय वडिलांचे 10वे कार्य झाल्यानंतर शहराकडे परत निघून गेला. तो कधीतरीच आईला भेटण्यासाठी गावाकडे अगदी क्वचितच गावी यायचा. पण एकदाही त्याने आपल्या आईला, तू एकटी इथे काय करणार आहेस?
तू सुद्धा माझ्याबरोबर चल असं म्हणाला नाही. तो शहरात जाताना राधाबाई त्याच्याकडे आशेने पाहत असायच्या. तिला असं वाटत होते की आपल्या मुलाने आई तू पण चल माझ्याबरोबर शहरात असे म्हणावे. पण तो एकदा जायचा. तो जाऊन 2-3 दिवस झाले की राधाबाईची नजर पुन्हा त्याच्या वाटेकडे असायची. पण त्या बिचाऱ्या आईचं भोळे भाबडे प्रेम होतं. असंच एकदा गावात येणाऱ्या प्रत्येक बस त्या निहाळत असताना खरोखरच तिला तिचा मुलगा अजय आणि सून बसमध्ये दिसले. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की ज्यांची ती एवढी आतुरतेने वाट बघत असते तो मुलगा त्याच्या बायकोला घेऊन आला आहे. राधाबाईने धावत पळत जाऊन भाकरीच्या तुकड्याने दोघांची नजर काढली. मुलगा आणि सून आले म्हणून राधाबाईंना काय करू आणि काय नको असे झाले होते. शेजाऱ्यांना आनंदाने ओरडून सांगू लागली, माझा लेक आलाय मला भेटायला. तिने त्या दोघांना भरपूर पदार्थ करून खायला घातले. मुलगा फक्त 2 दिवस राहिला होता, तर आईने त्या 2 दिवसात दोघांसाठी खूप काही केले. ते दोघे उठायच्या आधी आंघोळीसाठी पाणी काढून ठेवायची. त्यांचा नाश्ता, जेवण एवढंच नव्हे तर मुलाचे आणि सुनेचे कपडेसुद्धा धुतले. शेजारच्या येणाऱ्या जाणाऱ्या बायका म्हणायच्या, अगं राधा, सून आधी आली कधीच्या काळी तर तिच्याकडून काम करून घ्यायचे सोडून तूच काय करत बसलीस? यावर राधाबाई म्हणाल्या, रोज रोज कुठे येतात माझी लेकरं, करू दे की काय होतंय, सून माझी लेकच हाय, माझा काय हाताला लागणार आहे का तिचे कपडे धुतल्यावर. 2 दिवसांनी मुलगा आणि सून दोघेही परत शहराकडे निघाले. जाताना राधाबाईंनी नातवंडांना खाण्यासाठी बेसनाच्या लाडवांचा डब्बा दिला. दोघेही घरी पोचले तर सुनेने ते लाडू डब्यासकट फेकून दिले. राधाबाईला वाटायचे आपण दिलेले लाडू नातवांनी खाल्ले असतील. एक दिवस पुन्हा अचानक अजय गावाकडे आला. आपल्या गावकऱ्यांना त्याला त्याची श्रीमंती दाखवायची होती म्हणून तो मोठी गाडी घेऊन आला. तो आईला मोठ्या गाडीत बसवून शहराकडे नेऊ लागला. राधाबाईला आनंद गगनात मावेनासा झाला, कारण तिची सुद्धा इच्छा होती की मुलाने आपल्याला त्याच्याकडे न्यावे. राधाबाईंना नवल वाटले, कारण त्या पहिल्यांदाच मोठ्या गाडीत बसल्या होत्या. गाडीच्या काचांवर हात फिरवून अगदी आश्चर्याने पाहत होती. तिला शंकरची आठवण झाली. शंकर असता तर तो किती खुश झाला असता. बापाला मुलाचा अभिमान वाटला असता असे तिला वाटले. ते शहरात पोचले. पहिल्यांदाच शहरातील वातावरण पाहून राधाबाई थोड्या गोंधळल्या. अजयच्या आलिशान बंगल्याकडे राधाबाई आश्चर्याने पाहत होती. तिला आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटला आणि तिचा ऊर दाटून आला. बंगल्यासमोर येताच तिची सून बाहेर आली. तिचा विचित्र पेहराव पाहून राधाबाईला वेगळेच वाटले. पण मनात तिने विचार केला, शिकलेली सून आहे, तिला सगळे शोभते. सुनेने हातवारे इशारा करूनच राधाबाईला बाहेरच थांबायला लावले. तिला तिथेच पाणी दिले, जेवायला दिले आणि तिला बाहेरच झोपायला लावले. रात्रभर डास, किडे, मुंग्या चावत होत्या, पण त्या माऊलीने चक्कार शब्द काढला नाही. राधाबाईने कशीबशी रात्र काढली. सकाळ उठून पाहते तर घरात कोणता तरी कार्यक्रम होता. पाहुणे मंडळींची रेलचेल चालू होती. पण चहा व्यतिरिक्त तिला कोणीही काहीही विचारले नाही. पाहुण्यांना मात्र वेगवेगळे सर्व पदार्थ दिले जात होते. तिला समजले नातीला बघायला पाहुणे येणार आहेत. ती खूप खुश झाली. पाहुणे मंडळी इकडे तिकडे करत होती. इतक्यातच त्यांची नजर राधाबाईवर गेली. पाहुण्यांनी राधाबाईबद्दल विचारताच सुनेने सांगितले की ती कामवाली बाई आहे. कार्यक्रमात होणारी घाण साफ करण्यासाठी ती थांबली आहे. हे ऐकताच राधाबाईच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिचा मुलगा देखील तिथेच होता. तो हे सर्व ऐकत होता, पण काहीच बोलत नव्हता, कारण त्याला आपली इज्जत वाचवायची होती. सुनेने आपली ओळख कामवाली बाई अशी करून दिल्यामुळे राधाबाईला खूपच वाईट वाटले आणि तिला ते सहन झाले नाही. काहीच न बोलता आपले गाठोडे बांधून ती गावाकडे जाऊ लागली. पण मुलाने काही आईला थांबवले नाही. ती आपल्या घरी आली, पण तिच्या डोक्यात सतत हाच विचार यायचा की सुनेने सर्वांसमोर माझी ओळख घाण साफ करणारी बाई अशी करून दिली, पण माझा मुलगा तिथे असूनसुद्धा बायकोला काहीच का बोलला नाही, किंवा त्या लोकांना ही माझी आई आहे असेही का बोलला नाही.
आणि याचे तिला जास्त वाईट वाटायचे. कसे तरी काही दिवस गेले. तिला अन्नपाणी गोड लागत नव्हते. तिला सतत सुनेने शहरात केलेला आपला अपमान आठवत होता. बाबाने राब राबवून खस्ता खाऊन मुलाला मोठे केले आणि त्याचे फळ तो आपल्याला असे देत आहे. वारंवार असा विचार करून ती फार खचून गेली. तिला पश्चाताप होत होता. सतत तोच विचार करून राधाबाईचे डोके भिन्न झाले होते. तिला काहीच सुचत नव्हते. हे सर्व तिच्यासाठी सहन करण्यापलीकडे होते. एके दिवशी राधाबाईने शेतात जाऊन पिकांवर फवारणी करण्याचे औषध असलेली बाटली तोंडाला लावली आणि तिथेच तडफडून तिचा जीव गेला. सर्व गावकऱ्यांनी मिळून राधाबाईचे कार्य केले, पण अजय काही आला नाही. खूप दिवसांनंतर एके दिवशी अजय गावात आला. तो आईसाठी नाही तर आईबापाची असलेली जमीन आणि घर विकण्यासाठी आला होता. पण गावातील लोकांनी त्याला गावात थांबूच दिले नाही आणि पुन्हा गावात दिसला तर परत जिवंत जाणार नाहीस असे बजावले. ते सर्व गावकरी शंकरची आठवण काढून रडू लागले. मित्रांनो, आपण अलीकडे बघतोय वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागली आहे. मुलांना आईवडील नकोसे वाटायला लागले आहेत. ही खूप म्हणजे अत्यंत वाईट आणि घृणास्पद गोष्ट आहे. काही मतलबी मुलांना आईवडील नको आहेत. काही मुलांना आपले आईवडील अडाणी आहेत म्हणून, आपले आईबाप आहेत म्हणून सांगायला लाज वाटते. याहून कोणती वाईट गोष्ट नसेलच. आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी आईवडील आपल्या रक्ताचं पाणी करतात. त्यांना शिकवून मोठे करतात, कारण त्यांना लेकरांना उच्च पदावर गेलेलं पाहायचे असतं. पण जेव्हा आईवडिलांवर वेळ येते तेव्हा मुलं का माघार घेतात? तेव्हा त्यांना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी केलेले कष्ट आठवत नाहीत का? मुलं स्वार्थी बनून आपलं कर्तव्य कसं विसरू शकतात? काही मुलांना आईवडील नको, पण त्यांची प्रॉपर्टी हवी असते. जर मुलांना आईवडील नकोच आहेत तर त्यांच्या प्रॉपर्टीवर सुद्धा त्यांचा काहीही अधिकार नाही, असं मला वाटते. बऱ्याच घरांमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते. परंतु ही परिस्थिती आता बदलायला हवी. तुम्हाला काय वाटतं? याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.